तर वाल्मिक कराडला अटक झाल्यावर आता त्याचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत। सोलापूरसह राज्यातल्या 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना 11 कोटी 20 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप पंढरपूरमधले शेतकरी दिलीप नागणे यांनी केलेला आहे। हार्वेस्टिंग मशीनला प्रत्येकी 36 लाखाचं अनुदान देतो असं सांगत कराड याने या मशीन मालकांना प्रत्येकी 8 लाख रुपये दिले आहेत असं सांगितलं। यामध्ये विष्णू साठेसह वाल्मिक कराड आणि त्याचे अनेक सहकारी सामील आहेत असा आरोपही इतर मशीन मालकांनी केला। 14 सप्टेंबरला आम्हाला सह्याद्री अतिथीगृहात त्यांनी सांगितलं काम होण्या अगोदर 8 लाख रुपये द्या आणि काम झाल्यानंतर ना 1 लाख रुपये द्या। त्यांनी सांगितलं 1 रुपयाला तुमच्या धक्का लागू देत नाही। वाल्मिकांना कराड यांनी तुमच्या रुपयालाही धक्का न लागू देता तुम्हाला सगळं काम करून देतो। आम्ही पूर्ण केलेली आहे तयारी। पैसे गाडीत बी होते, काय जणांच्या जवळ होते। ज्या मोठ्या नोटा त्यांच्या खिशात होते आणि छोट्या नोटा त्यांनी गाडीत ठेवलेले होते। त्यांनी सांगितलं इथं चर्चा करा, मुंडे साहेबांसोबत बोला, वाल्मिकांना बरोबर बोला, त्या हॉटेलमध्ये या, तिथं पैसे आपण घेऊया। 17 नंबर रूम मध्ये त्यांनी आधार कार्ड, मशीनची कागदपत्र, NOC असेल, RC बुक असेल, त्याचं पर्टिक्युलर असेल, सगळी कागदपत्र घेतलं। वाल्मिकांना कराड यांनी घेतलं आणि जितू पालवेनी। आणि ह्या सगळ्या परिस्थितीत धनंजय मुंडे कुठं आले? सह्याद्री अतिथीगृहात आलती। काय म्हणले तुम्हाला? आम्हाला म्हणले काय असेल ते तुमचं व्यवहाराचं बघा, तुमचं सबसिडीचं काम आम्ही करून टाकतो। आणि हे सगळं होत असताना तुम्ही सर्वजण मंडळी होता? हो, सगळेजण होतो आम्ही। 140 जण होतो आणि सगळेजण पैसे घेऊन गेले? सगळेजण पैसे घेऊन गेलतो आम्ही। तिथं सांगितलं तुमचं काम करतो आम्ही, काळजी करू नका म्हणून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।